नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। आपल्या हिंदू सनातन धर्मात साधू संतांना विशेष महत्त्व असून आपल्या जीवनात भक्ती आणि साधना करून ते लोकांना भगवंताच्या भक्तीचा मार्ग अवलंबण्याचीही प्रेरणा देत असतात। ऋषी आणि संतांमध्ये नागा साधू हे विशेष मानले जातात। या नागा साधूंचे जीवन कठोर तपश्चर्या आणि विविध नियमांनी भरलेले आहे। नागा साधू बनण्याची प्रक्रिया अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक मानली जाते। अशा परिस्थितीत नागा साधू बनण्याचे नियम आणि त्यांच्या आयुष्याशी संबंधित काही गोष्टी आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल। त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। आपले हिंदू धर्मामध्ये कुंभमेळ्याला विशेष महत्त्व असून प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक येथे दर 12 वर्षांनी महाकुंभ मेळ्याचं आयोजन केलं जातं। मात्र प्रयागराजमध्ये गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांच्या संगमावर होणारा महाकुंभ हा सर्वात भव्य मानला जातो। जगातील सर्वात महत्त्वाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांपैकी एक असलेला महाकुंभ 13 जानेवारी 2025 पासून सुरू झाला असून महाकुंभ मेळ्यात शाही स्नानाला विशेष महत्त्व असतं। या महाकुंभ मेळ्यात येणारे नागा साधू कोण असतात, तर त्यांना धर्मरक्षक असं म्हटलं जातं। नागा हा शब्द नाग या शब्दापासून आलेला आहे। नाग म्हणजेच पर्वत जे हलत नाही, ते एकाच ठिकाणी राहतं, त्याला नाग असं म्हटलं जातं। हे नागा साधू बलवान आणि शक्तीचं प्रतीक मानले जातात, जो कधीही हालचाल करत नाही, म्हणजेच नाग कधीही डगमगत नाही। अशा विचारसरणीच्या साधूंना नागा साधू असं म्हटलं जातं। नागा साधू हे नग्न अवस्थेत राहतात। जेव्हा माणूस संन्यास घेतो तेव्हा तो सर्व काही गोष्टींचा त्याग करतो, त्यामुळे तो पूर्णपणे नग्न होऊन उत्तरेकडे हिमालयाकडे निघून जातो। यावेळी गुरु त्याला थांबून कमरेला वस्त्र देतात, ज्ञानप्राप्ती ध्यान करण्यासाठी आज्ञा देतात। गुरु थांबवित असल्यानं संन्यासी देखील थांबतात, अन्यथा त्यांना संन्यास घेण्यासाठी पूर्णपणे नग्न होऊन हिमालयात जायचे असते। जे भिक्षू कपड्यांशिवाय राहतात त्यांना नाग असं म्हटलं जातं, त्यांना दिगंबर या नावाने देखील ओळखलं जातं। सनातन धर्मात नागा साधू हे संपूर्ण जीवनात देवाच्या भक्तीत मग्न राहतात, ते कधीही कपडे घालत नाही। नागा साधूंना आपल्या हिंदू धर्मामध्ये विशेष स्थान असून कठोर तपस्या, साधी राहणीमान आणि अद्वितीय परंपरेसोबत हे नागा साधू जीवन जगू लागतात। नागा साधूंचं अंत्यसंस्कार सामान्य लोकांप्रमाणे होत नाही। सामान्य अंत्यसंस्काराची प्रक्रिया न होता त्यांचे अंत्यसंस्कार वेगळ्या पद्धतीनं केले जातात, जसे की जलसमाधी किंवा भूसमाधी घेतली जाते। नागा साधू बनण्यासाठी त्यांना घोर तपस्या करावी लागते। नागा साधू जिवंत असताना स्वतःचे पिंडदान करतात। आपल्या हिंदू धर्मामध्ये जन्मापासून मृत्यूपर्यंत अनेक प्रथा पाळल्या जातात, ज्याचे पालन सगळ्यांकडूनच केले जाते। त्यातीलच एक अखेरचा अंत्यसंस्कार, माणसांच्या मृत्यूनंतर त्याचं पिंडदान करण्याची आपल्याकडे प्रथा आहे। मात्र नागा साधू यांच्यावर अंत्यसंस्कार केले जात नाही, तर या नागा साधूंच्या मृत्यूनंतर त्यांची समाधी बांधली जाते। त्यांच्या मृत्यूदेहाला अग्नी देखील दिला जात नाही, कारण असं करणं दोष मानला जातो। नागा साधू यांनी आधी स्वतःचं जीवन संपवलेलं असतं, असं त्यामागचं कारण सांगितलं जातं। पिंडदान केल्यानंतरच ते नागा साधू बनलेले असतात आणि त्यामुळे त्यांच्या मृत्यूनंतर पिंडदान आणि मुखाग्नी त्यांना दिला जात नाही, त्यांना भू किंवा जलसमाधी दिली जाते। नागा साधू हे भगवान भोलेनाथांचे भक्त आहेत। शिव स्वतः समाधी अवस्थेचा देव असून नागा साधू पृथ्वीला माता मानतात। त्यांचा असा विश्वास आहे की पृथ्वीवर समाधी घेतल्यानं त्यांचं शरीर निसर्गाच्या 5 घटकांमध्ये विलीन होतं: पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश। भूसमाधी ही त्यांची परंपरा आहे। भूसमाधीद्वारे असं मानलं जातं की नागा साधू मृत्यूनंतरही ध्यान आणि साधना स्थितीत राहतो। भूसमाधीमध्ये शरीर पृथ्वीत विलीन होते, त्यामुळे संतांचे जन्म मृत्यूचे चक्र संपून आत्म्याला मोक्ष प्राप्त होतो। अग्नीचे कार्य शरीराचा शारीरिक नाश करणे, परंतु भूसमाधी आत्म्याला स्थिरता आणि शांती प्रदान करते। नागा साधूच्या मृत्यूनंतर त्यांचे शरीर सिद्धासनात बसवले जाते। सिद्धासन म्हणजेच हे एक योगासन आहे, ज्यामध्ये व्यक्तीचे दोन्ही पाय मांड्यांवर विश्रांती घेतात। हे आसन ध्यान आणि मोक्षाचं प्रतीक मानलं जातं। या आसनात बसण्याचा उद्देश आत्म्याला ध्यानावस्थेत घेऊन जाणं आणि शरीराला समतोल राखणं हा आहे। भूसमाधीची तयारी करताना सर्वप्रथम समाधीस्थळ निवडलं जातं, जे शांत आणि पवित्र ठिकाणी असावं। तिथे एक खड्डा किंवा समाधीची जागा तयार केली जाते। ही जागा नागा साधूचे संपूर्ण शरीर झाकण्या इतकी मोठी असते। हे स्थान गंगाजल, गोमूत्र आणि इतर पवित्र वस्तूंनी शुद्ध केलं जातं।
या नागा साधूच्या शरीरावर साधूंचे कपडे किंवा भगवे कपडे घातले जातात। त्यांच्या शरीरावर भस्म लेपन केलं जातं, जी त्यांच्या आध्यात्मिक साधनेचं प्रतीक मानलं जातं। त्यांच्या तोंडात गंगाजल आणि तुळशीची पानं ठेवली जातात। त्यानंतर मृत नागा साधूला समाधीच्या ठिकाणी सिद्धासन मुद्रेत बसवलं जातं आणि त्याच्या भोवती मातीनं झाकलं जातं। समाधीची जागा पूर्णपणे बंद केली जाते आणि त्यावर दगड किंवा चिकन मातीने एक चिन्ह बनवलं जातं। आपले हिंदू धर्म आणि सनातन धर्मात अशा अनेक परंपरा आहेत ज्या सामान्य लोकांपेक्षा पूर्णपणे वेगळ्या आहेत। नागा साधूंना धर्माचं रक्षक म्हणून देखील पूजलं जातं, त्यामुळे त्यांच्या अंतिम संस्कारांनाही या धर्मात विशेष महत्त्व मानलं जातं आणि त्यानंतर लोक त्यांच्या समाधीची पूजा देखील करत असतात। तर अशा प्रकारे या नागा साधूंचे अंत्यसंस्कार केले जातात। त्यांना मुखाग्नी दिला जात नाही, कारण त्यांचं जिवंतपणेच पिंडदान केलेलं असतं। नागा साधू बनण्यासाठी ब्रह्मचर्य नियमांचं पालन करणं खूप महत्त्वाचं मानलं जातं, ज्या 6 महिने किंवा 1 वर्ष देखील लागू शकतात। या दरम्यान साधकाला 5 गुरूंकडून शिव, विष्णू, शक्ती, सूर्य आणि गणेश अशा 5 देवांची दीक्षा घ्यावी लागते। यानंतर ती व्यक्ती आपले सांसारिक जीवन सोडून आध्यात्मिक जीवनात प्रवेश करते। नागा साधू बनल्यानंतर साधक स्वतःला पिंडदान करतो, जे त्याचे प्रतीक आहे की त्याने आपले जुने जीवन पूर्णपणे सोडून दिले आहे। नागा साधू भिक्षेत दिलेले अन्न ग्रहण करतात आणि त्यांना अन्न मिळाले नाही तर ते उपाशी राहतात। नागा साधू सामान्य कपडे कधीही घालत नाहीत, कारण ते त्याला दिखाऊपणा आणि संसाराचं प्रतीक मानतात। ते आपले शरीर राखेने झाकतात। नागा साधू झोपण्यासाठी पलंगाचा वापरही करत नाहीत। त्यांच्या जीवनात साधेपणा आणि कठोरपणाला विशेष स्थान आहे। नागा साधू समाजातील सामान्य लोकांपुढे कधीही झुकत नाहीत किंवा कोणाची निंदा नालस्तीही करत नाहीत। तथापि ज्येष्ठ भिक्षूंकडून आशीर्वाद घेण्यासाठी आपले मस्तक टेकवतात। या सर्व नियमांचं पालन करणारी व्यक्ती नागा साधू बनण्यास पात्र असते। तर अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये नागा साधूंविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेतलेली आहे। नागा साधूंचे अंत्यसंस्कार कसे केले जातात, त्यांचे पिंडदान का केले जाते, मुखाग्नी का दिला जात नाही, त्याचबरोबर त्यांचे जीवन राहणीमान कशा प्रकारे असते याविषयीची अगदी थोडक्यात माहिती जाणून घेतलेली आहे। तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांजवळ पोहोचेल आणि याची पुण्यप्राप्ती तुम्हालाच होईल। तर लवकरच भेटू अशाच एका नवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ सोबत। तोपर्यंत धन्यवाद।